अनंतानंत पार तोहा कटिकर ठेवून उभा धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग। हरिभक्त महाराज याने सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी यायचं। आपल्या अखंड हरिनाम सभेसाठी 48 वर्ष झाले, म्हणजे 48 वर्ष झालेले आहेत, याचा अर्थ 4 तप झालेले आहेत आणि 4 तपामध्ये कमी नाही। अहो एक वेळा फक्त आपल्या मुखामध्ये पूर्वीची बँक मामा तुमच्या काळात सुरुवातीच्या काळात पैसे कुठे ठेवत होता मला तर सांगून ठेवा आता। अरे त्यावेळेस बँका होत्या का मामा? अजिबात नाही। मग बँक कुठली? एखाद्या भिंतीत गाडगे ठेवा, बरोबर का नाही? किंवा एखाद्या जमिनीमध्ये कोण नसताना खड्डा खांदा आणि त्याच्यात लपून ठेवा आणि वरून पॅक करा, निघून जावा। फक्त रात्रीच कोणी पैसे बघितलं सकाळपर्यंत बँक लांबपाच राहणार नाही, तिला सिक्युरिटी काय नसते। पूर्वी होता का बँकांचं? काय नव्हतं। पण तुम्हाला बोलू का एक गणितात तुम्हाला समजण्यासाठी सांगतो। आपल्या गावातून पूर्वीच्या काळात एक जण सातारला निघाला, कशाला? आपल्या पोरीचं लग्न करायचं होतं बस्ता बांधण्यासाठी। पण आता जात असताना पैशाची गरज होती, एवढे मोठे पैसे होते, पैशाचं गटुडं होतं। पूर्वी काय गाडी घोडा असं काही नव्हतं, चालत जाण्याचा प्रवास होता किंवा घोड्यावर जाण्याचा, गाढवावर जाण्याचा मार्ग होता। पण त्याला असं वाटलं एवढं मोठं गटुडं घेऊन चाललोय आपण खरं, पण मध्ये जर चोराने आपल्याला अडवलं, लुटलं तर पैसा गेला। पूर्वीचं लग्न कसं करायचं हा त्या माणसाला प्रश्न पडला। त्यानं काय केलं, त्या सोनाराकडे गेला आणि त्यानं ते पैसे दिले आणि त्या मापाचं तेवढं पण सोनं घेतलं। आता एवढ्या पैशाचं सोनं केवढं होईल? लय झालं एवढं होणार का मामा? एवढं सोनं होणार। तेवढं सोनं घेतलं तरी सुद्धा जाताना त्याला भीती वाटू लागली। तरी पण
Thank you.